वंदे गुरुणाम चरणारविंद संदर्शित स्वात्मसुखाय भवति जनस्य जांगुलिकाय माने संसारहा लावल मोक्ष. श्रीराम. आजचा दिवस विशेष आहे. दासनवमी आहे आज आणि दिनविशेष तर आहेच, कारण की दासनवमी आहे. आणि आजच्या दिवशी आपण रोहन सुप्रियाच्या नवीन घरामध्ये गृहप्रवेश पाहतो. दोन्ही गोष्टी जवळ आलेल्या आहेत यांना कळत त्याच वेळेला हे जायला असं ठरलं की ह्या दिवशी आपण कार्यक्रम घेऊया, दीर्घ ध्यानाचं सेशन घेऊया. त्यावेळेला अजिबात लक्षात आलेलं नव्हतं की आजच्या दिवशी दासनवमी आहे. त्याच्यानंतर 2-4 दिवसांनी लक्षात आलं की आपण जो दिवस ठरवला तो दासनवमीचा दिवस. म्हणजे असं आपल्याला वाटतं आपण ठरवलेलं आहे, ते आपण काही ठरवलेलं नसतं, ठरवणारा ते नसतं. आणि आपला देव तो सगळं ठरवत असतो. आणि आपला देव कोण आहे त्याचा रोहने अभंगातून सांगतो आपला तो देव आहे, एक गुरु राहा, सद्गुरु आहे आपलं देव. म्हणून ते दैवत आहे पर्यंत सगळं ठीक आहे, पण ते दैवत नक्की काय आहे, कसं असावं, असे बरेच प्रश्न आपल्याला पडू शकतात. म्हणजे सद्गुरु करायच्या आधी केल्यानंतरही सद्गुरु कळलं ही फार मोठी गोष्ट असते. म्हणजे अगदी सद्गुरूंच्या सहवासात 20-25 वर्ष जरी राहिलं तरी देखील ते कळलं असं म्हणता येत नाही पूर्णपणे. आम्हाला कळलं बरं सद्गुरू खूप सखोल असतं. सद्गुरू हे तत्वतः आहे, व्यक्ती सापेक्ष बघून चालत नाही. म्हणजे एखादी व्यक्ती सद्गुरू पदाधिष्ठित असते तर ती माध्यम स्वरूप असते त्या तत्वाचे. त्यांच्या माध्यमाचं ते तत्वच आपल्यापर्यंत येत असते, शक्ती स्वरूप असते. आणि ओळखायचं कसं सद्गुरू, तर ह्याच्यासाठी जर का मार्गदर्शन हवं असेल तर निश्चितपणे समर्थांशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण की रामदास स्वामींचं एक वैशिष्ट्य आहे की प्रत्येक गोष्टीचं डेफिनेशन सुस्पष्ट पद्धतीने दासबोधात सांगितलं. म्हणजे असं इतर संतांनी सांगितलं नाही असं नाही, त्यांनीही त्यावेळी त्या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आहेत. पण जितक्या स्पष्टपणे अगदी निर्देश करून डेफिनेशन कुठे सांगितले असतील तर त्या दासबोधामध्ये. म्हणजे संत म्हणजे काय, कुणाला म्हणावं, वैराग्य म्हणजे काय, अगदी मूर्खपणा म्हणजे काय ते पण सांगितलंय. याच्यापेक्षा अगदी किती स्पष्ट असावं की मूर्खपणा आपण करतो कसा तू पण त्याच्यात मांडून जातो. तिथपासून ते अगदी सगळ्या अध्यात्माच्या सगळ्या उच्च डेफिनेशन्स, त्यातली सगळ्यात पहिली म्हणजे सद्गुरूची डेफिनेशन्स. सद्गुरू म्हणजे काय, कुणाला सद्गुरू म्हणावं, सद्गुरूंचं एक्झॅक्टली कार्य आपल्या जीवनामध्ये काय असतं, स्पष्टपणे स्वच्छपणे समर्थांनी मांडलेलं. म्हणजे मुख्य सद्गुरूंचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान, इथपर्यंत सांगितलं. पण त्या निश्चयाचं समाधान असं सांगितल्यानंतर पुढे जे सांगितलं ते इतकं विलक्षण सांगितलं की निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती. म्हणजे एक्झॅक्टली सांगितलं की सद्गुरू पदाधिष्ठित सद्गुरू ज्यांना करावं, ज्यांना सद्गुरू म्हणावं, त्यांचं मुख्य लक्षण काय तर स्वरूप स्थिती हे मुख्य लक्षण त्यांना ती प्राप्त झालेली असते. आणि स्वरूप अवस्था पण नाही ना, कारण स्वरूप अवस्था ही साधकाच्या प्रयत्नाने, शिष्याच्या प्रामाणिकपणाने, सद्गुरूंच्या विशेष कृपेने त्याला ती स्वरूप अवस्था एखाद्याला अनुभवता येते आणि येतेच नक्की अनुभवता. पण ती अवस्था असते, ती क्षणापुरती असते आणि निघून जाते. पण ती स्वरूप अवस्था स्थिरावणं आणि सदैव अंतःकरण त्या स्वरूप स्थितीशी संलग्न होऊन राहणं, हे ती स्थिरावलेली त्याला स्थिती असं म्हणतात अवस्थेला. ती स्थिरावलेली अवस्था ज्यांना प्राप्त झालेली आहे स्वरूप स्थिती, त्यांना सद्गुरू म्हणावं असं क्लिअर करत. पण आता हे आंतरिक गोड आहे त्यांचे. म्हणजे निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती, निश्चयाचे समाधान, निश्चयाचा अर्थ साधन आणि निश्चयाचं समाधान याचा अर्थ परिपूर्ण पद्धतीने ज्यांची साधना घडते आहे आणि ज्यांना स्वरूप स्थिती प्राप्त झालेली आहे अशांना सद्गुरू म्हणावं, अन्यथा नाही.
पण हे आंतरिक गुण झाले. बाहेरनं कसं कळणार की ही व्यक्ती सद्गुरू करण्यायोग्य आहे का नाही योग्य? बरोबर, वैशिष्ट्य असं आहे की आधी सद्गुरूंची लक्षणं सांगितली आणि मग शिष्याची लक्षणं. हे तर फार कमालीच आहे. आधी शिष्याची लक्षणं सांगितली मग सद्गुरूंची सांगितली असं नाही. आधी सद्गुरूंची लक्षणं सांगितली आणि मग शिष्याची लक्षणं. बाहेरनं कसं ओळखणार? तर समर्थांनी त्याच्यावरती इतकं सुंदर सांगितलंय, जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूल क्रियेचे साधन त्याची सद्गुरू निधान दाखवून द्या. अगदी क्लिअर कट. म्हणजे आधी सद्गुरूंची व्याख्या सांगितली की मुख्य सद्गुरूंचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूप स्थिती. पण हे ओळखायचं कसं? बाहेरनं त्या व्यक्तीकडे कसं ओळखायचं? तर क्लिअर कट सांगितलं त्यांनी, जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूल क्रियेचे साधन. म्हणजे ज्या ठिकाणी ती व्यक्ती विशेषत्वाने शुद्ध ब्रह्मज्ञान, तर ब्रह्मज्ञानामध्ये शुद्ध अशुद्ध असू शकतं का? तर ब्रह्मामध्ये शुद्ध अशुद्धता काही नाहीये, पण ब्रह्मज्ञान प्रतिपादन करणाऱ्या व्यक्तीच्या आचरणात शुद्ध अशुद्धता असू शकते. म्हणून त्यांनी असं म्हटलं की जिथे शुद्ध ब्रह्मज्ञान, म्हणजे ज्या व्यक्तीचं आचरण त्या ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी योग्य आहे, त्याचं स्वतःच त्याचं वागणं बोलणं, आणि दुसरी मुख्य गोष्ट म्हणजे तो ईश्वराशिवाय किंवा ब्रह्मज्ञान म्हणजे ईश्वर त्याच्या व्यतिरिक्त इतर फापट पसारा काहीही बोलत नाही उपदेशामध्ये, त्या ठिकाणी जाऊन बघावं. पहिली मुख्य गोष्ट हे उगाच काहीतरी भंपकगिरी सांगत बसलेले आहे, स्वतःच महत्व वाढवण्यासाठी स्वतःबद्दलच काहीतरी सांगत बसले, उगाच काहीतरी खूप दिखावा करतायत. तर हे तिथे शुद्ध ब्रह्मज्ञानाबद्दल बोलणं होत आहे का? ईश्वर प्राप्तीचा स्वच्छ मार्ग सांगितला जातो आहे का? त्याच्याबद्दल काही प्रतिपादन केलं जात आहे का? जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूल क्रियेचे साधन हे इतकं प्रॅक्टिकली सांगितलं. म्हणजे आज दासनवमी त्यामुळे समर्थांच ओळी घेण्याची भूमिका होती, कारण की इतकं प्रॅक्टिकल परमार्थ. म्हणजे जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूल क्रियेचे साधन, म्हणजे नुसतं ब्रह्मज्ञानाबद्दल बोलतायत असं नाही, तर स्थूल क्रियेचे साधन म्हणजे प्रक्रियात्मक अंग पण सांगतायत की ईश्वराबद्दल बोलणं चाललेलं आहे, ईश्वराच्या अनुभूतीबद्दल बोलणं चाललेलं आहे. पण ती अनुभूती आपल्याला जर यायला हवी असेल तर त्याच्यासाठी काही प्रक्रियात्मक बाह्य अंग आहे का? स्थूल प्रक्रिया त्याला काही आहे का? तर ती सुद्धा प्रतिपादन केली जाते. जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान स्थूल क्रियेचे साधन तोची सद्गुरू निधान, निधान याचा अर्थ डेस्टिनेशन, मुक्कामाचं ठिकाण. तोची सद्गुरू निधान दाखवी डोळा, त्याला सद्गुरू म्हणावं की जो हे मुक्कामाचं ठिकाण आपल्याला प्रत्यक्ष समजावून सांगतो. इथे दाखवी डोळा असं जे म्हटलेलं आहे, ते दाखवी याचा अर्थ अनुभवाला आणून देतो असं निघाल. आणि अनुभवाला आणून देतो म्हणजे काय? साधना आपल्याला करायला लागते, उदरे दाखवणार, पण तो मार्ग स्वच्छ सांगणं सूक्ष्म क्रियेचे स्थूल क्रियेचे साधन अगदी क्लिअर कट जो सांगतो त्याला सद्गुरू म्हणावं असं त्यांनी म्हटलं. आणि मग ते सांगत असताना त्यांनी ताबडतोब लगेच कुणाला शिष्य म्हणू नये ते पण कुणाला सद्गुरू म्हणू नये तेही सांगून टाकलेलं आहे. समाजात कशी फसवणूक होते, जे जे करामती दाखवितील तेही सद्गुरू म्हणी जेतील, परंतु तेही गुरु म्हणी जेतील, परंतु ते सद्गुरू नव्हे ती मोक्षदाते. क्लिअर कट सांगितलं. शिष्यास न दवती साधन न करविती इंद्रिय दमन, ऐसे सद्गुरू अडक्याचे तीन मिळाले तरी त्याच्या. मग लगेच त्याच्या अपोजिट पण म्हणतात, शिष्याचं लाविती साधन की जे साधन देत शिष्याला. महत्वाचं म्हणजे काय? साधन देत. जो कोणी ज्ञानबोधी समूळ अविद्याचे इंद्रिय दमन प्रतिपादी तोची सद्गुरू झाला. लगेच आधी सांगितलं की जे इंद्रिय दमन करून देत नाही. आता इंद्रिय दमन म्हणजे लक्षात घ्या, इंद्रिय दमन याचा अर्थ की आपण सतत ज्या सांसारिक गोष्टींनी लिप्त असतो त्या गोष्टी थोड्याशा बाजूला कशा सारायच्या, संसारात राहूनच त्यातनं अलिप्त कसं राहायचं, हे प्रामुख्याने जो सांगतो आहे, जो स्वतः तसा आचरतो आहे त्याला सद्गुरू म्हणावं असं क्लिअर कट त्यांनी सांगितलं. याच्यावरती गोंदवलेकर महाराजांना जेव्हा एकदा प्रश्न विचारला होता की समर्थाने सगळी सद्गुरूंची लक्षणं सांगितली, पण असं सहजगत्या कसं ओळखणार? ही सगळी लक्षणं जरी सांगितली तरी अशी प्रत्येक एक एक लक्षण त्यांना लावून बघायचं तर कसं काय करणार? सोप्या भाषेत महाराजांचं परमार्थ अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे की खूप सखोलता अध्यात्मातली पण महाराजांनी सहज सोप्या शब्दात समजावतात. गोंदवलेकर महाराजांना एकाने जेव्हा विचारलं की
असं संत सद्गुरू ओळखायचे कसे? सोपं मान सोपं कसं काय? तर महाराज म्हणाले की ज्यांच्याकडे गेल्यानंतर, ज्यांच्या सहवासात गेल्यानंतर आपल्याला जे काही हवं आहे त्यातलं काहीही मिळणार नाही याची खात्री पटल्यानंतर सुद्धा जेव्हा त्यांच्याकडे जावं असं आणि थांबावं वाटतं तेव्हा ते सद्गुरू आहे असं समजा तरी क्लिअर कर. आणि हे सगळं म्हणजे जे समर्थांनी इतर सगळ्या ओव्यांमधनं सांगितलं ना त्याचा अर्थ काढून महाराजांनी सोप्या भाषेत सांगून की ज्यांच्याकडे गेल्यानंतर अनाकलनीय एक प्रसन्नता जाणवते, ज्यांच्या सहवासात गेल्यानंतर आपल्याला एक मोकळेपणा जाणवतो, दडपण न जाणवता मोकळेपणा जाणवतो, प्रसन्नता लिहायची वाटते, समजा बाबा हे नक्की ईश्वरात असतात, ते सद्गुरू आहे. अगदी सोप्या भाषेत. पण हे सगळं सांगत असताना एकीकडे शिष्याची पण भूमिका सांगितली की मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरू वचनी विश्वासपूर्ण अनन्य भावेशन या नावाचं शिष्य. ते पण सांगितलं की सद्गुरू असे मिळाले आपल्याला, महत् भाग्याने याचे सद्गुरू मिळाले, हे आपल्याला मिळाले. आणि मग ते मिळाल्यानंतर आपली भूमिका काय असली पाहिजे? तर अनन्य भावेशन सद्गुरू वचनी विश्वास पूर्ण. एक एक शब्द का मोजून टाकलाय समर्थाने की त्यांच्या शब्दावरती बोलण्यावरती पूर्ण विश्वास असला पाहिजे. अर्धा विश्वास वगैरे असं नाही, थोडासा आहे मला पटतं, थोडंसं असं नाही, मला ते टोटल ऍक्सेप्ट झालेलं असलं पाहिजे ते काय सांगतायत ते. आणि अनन्य भावेशन न अन्य दुसरं काही नाही. आता दुसरा कसलाही विचार नाही, याचा ना चुकीचा अर्थ येतो की अनन्य भावेशन म्हणजे आपल्या सद्गुरूंच्या शिवाय दुसऱ्या कुणाचं काही ऐकायचंच नाही किंवा कुणाकडे काही जायचं असं नाहीये. सत्संग जिथे जिथे मिळेल तिथे जावं. सत्संगाचं महत्व खूप मोठं आहे, खूपच मोठं आहे सत्संगाचं. म्हणजे कसं काय मोठं आहे तर एकदा एका ठिकाणी एक साधू रस्त्याने चालला होता आणि एका कुंभाराकडे गेला आणि त्या कुंभाराने छान अशी मडकी सगळी बनवली, रचून टेकली होती. आणि एक काही मडकी ती अशी ती बनवता खराब झालेली असतात त्याची ती बाजूला काढतोय. तर तसं एक मडकं तिने असं बाजूला ठेवलं होतं, खूप छान रंगवलं होतं पण तिने बाजूला ठेवलं. तर त्या साधूने विचारलं की ह्या सगळ्या मडक्यांची किंमत किती विचारली, तिने सांगितली याची एवढी याची. तर तो ते बाजूला एक मडकं इतकं छान रंगवलं त्याची किंमत किती, तर त्याचा काय उपयोग नाही, टाकाऊ. तर तुम्हाला टाकाऊ कसं काय, इतकं छान रंगवलंय आणि टाकाऊ कसं काय? तर तुम्हाला गाव त्याला ना छिद्र पडले, मोठं छिद्र पडलेलं नाही, काही उपयोगाचं नाही, त्याला काही ठेवता येणार नाही, तर ते काही विकायचं नाही मला, तर तुम्हाला मला ते द्या. तो नाव त्याचा काही उपयोगच नाहीये की तो पुन्हा ओढणार नाही, नाही मला तेच हवंय, तेच मला हवंय असं. तर तेच हवंय म्हटलं की तुम्हाला काय साधू वेळा दिसतं, एवढं सांगतो एवढं की त्याला भोग पडले तरी काय जा घेत पडेल. तर किती पैसे झाले, तर त्याचे काही पैसेच नाही, त्याचं काय ते फुटकाय त्याचे काय पैसे घेणार, ते घेऊन जा तुम्ही असं. तर तो ते साधू घेऊन जातो मडकं फुटकं. तो काय करतो, ते मडकं पुसतो वगैरे, त्याच्यामध्ये पाणी भरतो, ते खाली गळा लागतं पण त्याला पाणी भरतो आणि ते मडकं तो जाऊन त्याच्या घराजवळ ते शिवालय असतं, त्या शिवालयामध्ये शिवपिंडीच्या वरती ते घागर मडकं म्हणा ते टाकतो. आता ते काय होतं, त्यातलं एक एक पाणी त्या शिवलिंगावर पडायला लागतं आणि ते जे फुटकं मडकं असतं त्याला अभिषेक पात्राचं महत्व आहे. ही कथा सांगून झाल्यावरती ते सांगायचे असं की या कथेतनं काय सांगतं की सत्संगतीचा परिणाम आहे. ते मडकं जोपर्यंत कुंभाराकडे नुसतं पडून होतं तेव्हा ते टाकाऊ होतं, पण त्याला संतांचा स्पर्श झाला आणि ते अभिषेक पात्र म्हणून गणलं गेलं. म्हणजे आपल्या जीवनामध्ये सुद्धा जेव्हा संतांचा स्पर्श होतो तेव्हा आपलं सामान्य जीवन सुद्धा एका विशिष्ट उंचीवरती जातं, सहजगत्या जातं, कारण ते आपल्याला तसं नेत असतात त्यांच्याबरोबर. त्यामुळे सत्संगतीला खूप महत्व असतं. त्यामुळे जरी माझे सद्गुरू नसतील पण एखाद्या ठिकाणी चांगलं बोलणं चाललेलं असेल तर तिथे जरूर जावं, तो सत्संगाचा फायदा जरूर घ्यावा, पण आपल्या सद्गुरूंची निष्ठा राहून असावं. हा त्यातला अनन्य भावेश्वर याचा अर्थ असा आहे की त्यांच्याशी निष्ठा राखून, म्हणजे काय तर त्यांनी सांगितलेल्या साधनेला घट्ट धरून राहणं ही ती निष्ठा असते. सद्गुरूंची निष्ठा म्हणजे सारखं सद्गुरूंचं नाव घेत बसणं, सद्गुरूंना स्वतःचं नाव घेतलं कधी आवडत नाही, ईश्वराचं नाव सोडत. कुठल्याही सद्गुरूंनी उपदेश करताना स्वतःचं नाव घ्या असं कधी सांगितलं नाही, माझं नाव घ्या असं कधी. म्हणजे अगदी अक्कलकोट स्वामींनी सुद्धा लोकांना उपदेश करताना त्याचं जे अंतःकरणातलं इष्टदैवत त्याचा मंत्र घेऊन ते मोकळे व्हायचे. ते माझं नाव घ्या असं कधी सांगत नाही, त्यांच्या पश्चात आपण ते त्यांचं नाव घेतो. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ त्यांनी सांगताना कधी सांगितलं नाही. गजानन महाराजांनी स्वतःचं नाव घ्यायचं सांगितलं नाही, साईबाबांनी कधी माझं नाव घ्या असं कधी सांगितलं नाही. ते त्याच्या व्यक्तीची जी श्रद्धा असते ती त्याला घट्ट करून देतात, म्हणजे मूळ श्रद्धेला बळकटी आणून देतात. ते सद्गुरूंचं काम असतं. त्यातूनही सद्गुरूंकडे एक विशेष परंपरागत मार्ग आलेला असेल तर त्याच्यात जी प्रक्रिया सांगितलेली असते तो प्रक्रियात्मक मार्ग आपल्या समोर ठेवतात. जसं आता समर्थाने सांगितलं 16 क्रियेचे साधन मुख्य प्रक्रियात्मक अंग सांगतात. आणि समर्थ असं म्हणतात
की असा तयारीचा शिष्य, तयारीचा म्हणजे भावनिक पातळीवरती जो तयार आहे आणि जो साधनेमध्ये तत्पर आहे, प्रामाणिक आहे, जो साधनेमध्ये जो नित्य साधना करतो आहे, साधनेला पूरक त्याने त्याची जीवनशैली ठेवलेली आहे, ती पण त्याला पूरक आहे, असा सत्शिष्य आणि सद्गुरूंच्या सगळ्या लक्षणांनी युक्त असलेले सद्गुरू असे जर का समोरासमोर आले तर म्हणून सद्गुरू आणि सत्शिष्य तेथे न लगती सायास त्या उभयतांचा हव्यास पुढे एकसरा. की असे सद्गुरू आणि सत्शिष्य समोरासमोर आले तर इथे फार सायास पडत नाही. सायास म्हणजे कष्ट पडत नाही, म्हणजे सद्गुरूंना शिष्याला मार्गी लावायला कष्ट पडत नाही आणि सद्गुरू काय सांगतायत हे समजून घेण्यासाठी शिष्याला फारसा वेळ लागत नाही, कारण त्याचं अंतःकरण तयार असतं. तेथे न लगती सायास त्या उभयतांचा हव्यास. हव्यास हा शब्द फार छान वापरलाय. हव्यास आपल्याला वाटतं अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये हव्यास कसं आहे, हव्यास म्हणजे एखाद्या काही गोष्टीबद्दल, पण हव्यास म्हणजे हवीच आहे अशी गोष्ट. अशी कुठली गोष्ट सद्गुरूंना हवीच असते? आत्मप्राप्ती. आणि ती स्वतःला हवी असते का? त्यांना झालेली असते, शिष्याला ती व्हावी अशी त्यांची तळमळ असते. हा त्यांचा हव्यास असतो आणि तोच हव्यास शिष्याला असतो की सद्गुरू जे मला देत आहेत ते मी समजून केलं पाहिजे आणि ते मला प्राप्त झालंच पाहिजे, कारण ते जे देत आहेत ते मला मिळालं तर त्यांना थोडा आनंद होईल. हा माझा हव्यास शिष्य म्हणून. आणि या दोघांचा हव्यास एकसरा पुढे एकच आहे. ते दोघांचा एकत्र अभ्यास झाला की काय मग काही बघावंच लागत नाही. ती जोडी फार मुलाची होत. अशी सद्गुरू शिष्याची जोडी आपल्यासमोर आलेली आहे. तुकामाई आणि गुंजोलेकर महाराज आहेत, निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज आहेत, तुकाराम महाराज आणि गुरु आहेत. किती ते सगळ्यात अगदी छान बघणारी जोडी म्हणजे रामकृष्ण विवेकानंद आहेत, जर की तो जोडी नाही सद्गुरू शिष्यांची. त्याप्रमाणे असं समर्थाने म्हणजे आज दासनवमीच्या दिवशी त्यांच्या आठवण येणं की सगळे अद्वैत ग्रंथ मार्गदर्शकच आहेत. ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची गाथा, दासबोध, पण त्यातली भाषा सगळ्यात सोपी कोणाची असेल पटकन समजून येण्याची तर ती दासबोधाची आहे आणि गाठ्याची पण आहे तुकाराम महाराजांच्या. तुकाराम महाराजांचं लिखाण अभंग स्वरूपामध्ये आहे आणि समर्थांचं लिखाण ओवी स्वरूपामध्ये आहे. पण दोघांची भाषा समकालीन असल्याकारणाने बऱ्यापैकी भाषा सिमिलर आहे, म्हणजे शब्द पण बऱ्याच ठिकाणी सारखे पण आहेत काही ठिकाणी आणि भूमिका ही अगदी सारखी आहे. म्हणजे तुकाराम महाराज तो बोलायला तशी कडक आहेत, काही ठिकाणी फार परखड आहेत तुकाराम महाराज. जसे समर्थ आहेत ना परखड, तसे तुकाराम महाराज पण खूप परखड आहेत. म्हणजे समाजातल्या अशा प्रतिकूल रूढी परंपरा याच्यावरती जशी समर्थांनी कडक भाष्य केलंय तसं तुकाराम महाराजांनी तर काही काही ठिकाणी समर्थांपेक्षा जास्त कडक शब्द वापरलेले आहेत आणि त्याच्यावरती भाष्य केले. म्हणजे आपण ते जेव्हा तुकाराम महाराजांच्या गाथेतले अभंग बघू तेव्हा तुम्ही जर का 2 मार्चच्या शिवरात्रीच्या कार्यक्रमाला आला तर तुम्हाला तुकाराम महाराज आठवायला मिळतील. या त्याची प्रबोधनाची उभी आहे ती तुकाराम महाराजांची. त्यामुळे त्यांचंही भाष्य कसं असतं, कडक भाष्य असतं काही आणि कडक आणि प्रेमळ. एकाच वेळेला एकाच अभंगामध्ये एखादं खूप कडक आणि एखादा उपदेश अगदी सौम्य कसा करतात ते पण बघण्यासारखं असं. तसंच समर्थांची हातोटी आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे. आज दास कमी आहे त्यानिमित्ताने आपण असं ठरवावं. स्वामी असं म्हणाले की अशा विशेष दिवशी लोक काय काय संकल्प करतात, आपण काय संकल्प करावा तर मी साधना आजपासून प्रामाणिकपणे करूया हा संकल्प. जर माझ्याकडनं थोडीशी ढिलाई होत असेल साधनेच्या बाबतीत तर नाही, आजच्या विशेष दिवशी काय संकल्प करायचा. ठीक आहे, जे गेलं ते गेलं, एवढे दिवस गेले त्याचा विचार नाही करायचा. आता आत्तापासून मी माझी साधना प्रामाणिकपणे केली, त्या गोष्टी समजून घेऊन केली असं त्या पद्धतीने दासबोध जरूर वाचावा रोज थोडाफार. पण सकाळी उठल्या काहीतरी इतर तो आत्मपेक्षा दासबोधाच्या वया वाचून कधी रोज एक समास वाचलं तर फार उत्तम. रोज एक समास वाचलं तर 200 दिवसात दासबोध वाचून पण होता. 20 दशक 200 समास वचन अगदी सुंदर आहे दासबोधाची. त्यामुळे वाचायला पण फार कष्ट नाही पडत, फटाफट वाचू. पण आधी रोज एक समास नाही वाचला तरी किमान 10 वेळा तरी काय मला एकाने काय विचारलं, एकाने विचारलं रोज एक ओवी वाचली तर झाली का? तू वाचली 7,751 दिवस लोक पुरेल पण तेवढ्या वेळ आहेत त्याच्या. त्यामुळे दररोज वाचावं. योग्य मार्गदर्शन संत त्यांच्या ग्रंथात न करतात. समर्थांनी सांगितलेल्या दासबोधाने त्यांच्या अंतिम संदेशामध्ये ती नका करू कटपट पहा माझा ग्रंथ नीट तेने सायुज्याची वाट नवसे माझी काया आणि वाणी नेहमी म्हणाला जगत जीवन तरी मी आहे निरंतर. जे असं की मी माझ्या शब्दाने साहित्याने मी ते निरंतर राहणार आहे. काया वाणी एक ना एक दिवस प्रत्येकाची जाणारी आहे. काया गेली की त्याच्यावर त्याच्याशी संबंधित सगळ्या गोष्टी असतात त्या निघून जातात, पण संत त्यांच्या साहित्यात त्यांच्या उपदेशात आणि चैतन्यात आपल्यामध्ये असतात.
तसे समर्थ आपल्या चैतन्य तत्वाने आहेतच. आपण त्यांचं स्मरण करून त्यांना असा शब्द देऊया की जे अभिप्रेत साधना शिष्यांकडे तुम्हाला आहे आमच्याकडे नक्की होईल. आज ते सुप्रियांच्या नवीन वास्तूमध्ये आहोत. तर नवीन वास्तूमध्ये गेल्यानंतर संकल्प काय करावा, तर वास्तूचं स्वरूप नुसतं वस्तूचं न राहता त्याला वास्तूचं स्वरूप यावं. वास्तू ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला वाटतं वास्तू म्हणजे फक्त वस्तीचं ठिकाण, तसं नाही आहे. वस्तीचं ठिकाण म्हणजे वास्तू नाही. ज्या ठिकाणी वस्ती केली जाते त्याला वास्तू असं म्हणत नाही. तर वास्तू याचा अर्थ असा असतो की जिथे वसू असतो वसू याचा अर्थ ईश्वर. ज्या ठिकाणी ईश्वर नांदतो त्याला वास्तू असतो. आपण आपल्या अंतःकरणामध्ये ईश्वराला जागृत ठेवून त्याप्रमाणे साधना करून ही सद्गुरूंची वास्तू आहे या भूमिकेत म्हणजे आपलं आहे असं न म्हणतात. हे स्वामींचं घर आहे आणि ते प्रामाणिकपणे भाव तसाच ठेवा. म्हणजे दारावरती एक वेळ नाही लिहिलं तरी चालेल. लोक असं लिहितात बघा की हे स्वामींचं घर आहे म्हणून. लिहायला काही हरकत नाही, म्हणजे आपल्या सतत कळण्यासाठी असतं. परंतु ते नुसतं लिहिण्यासाठी नसावं, तर तो जिवंत भाव अंतःकरणात असला. माझ्या घरात स्वामी नाहीये, माझ्या घरात सद्गुरू नाहीये, सद्गुरूंच्या घरात ईश्वराच्या घरात. आणि तसं पाहिलं तर सगळं त्यांचंच आहे. सातबाऱ्यावरती नावं जरी आपली असली, अग्रीमेंटवर नावं आपली असली तरी या अख्ख्या पृथ्वीचा सातबारा त्याच्या नावावरती आहे. मूळ मालक तोच आहे. कितीही कन्व्हिन्स डीडवर आपण सगळं केलं तरी मूळ मालक तोच असतो त्याचा. त्यामुळे आपण त्याच्याच घरामध्ये राहतोय. तर त्या भूमिकेत नाही आपण राहावं. आणि माझ्या वास्तूमध्ये राहत असताना मी कसाही वेडावाकडा वागेल, पण सद्गुरूंच्या वास्तूत राहत असताना मी कसा वागेल हा भाव असतो. आपण जर तेजनदीला गेलो तर तेजनदीला कसं वागतो आपण, तिथलं आपण उठलं बसणं बोलणं चालणं वागणं कसं असतं. कारण आपल्याला एक जाण असते की आपण स्वामींच्याकडे, किंवा गिरीवनला आपण राम मंदिरात गेलो, गुरुपुरामध्ये गेलो, जी भावना असते तीच भावना घेऊन आपण आपल्या घरामध्ये वावरली पाहिजे. कारण हे त्यांचंच आहे, त्यांच्याच कृपेने आपल्याला सगळं प्राप्त होत आहे. हे सगळं त्यांचंच आहे. त्यामुळे ते देहाने जरी इथे नसले तरी चैतन्याने ते आपल्यावरती नजर ठेवून नये. म्हणजे स्वामी जेव्हा सद्गुरू जेव्हा देहाने जातात ना तेव्हा ते व्यापक जास्त होतात. कारण देहाच्या मर्यादा गळून पडल्या की ते व्यापक जास्त होतात. त्यामुळे एक सतत सीसीटीव्ही आपल्यावरती वॉच ठेवत असते सद्गुरूंचं. ते आपल्याला बघत असते. आणि ते काही बोलत जरी नसले तरी देखील लोकांना वाटतं की ते काय शिक्षा थोडी, सद्गुरू प्रेम असतात, शिक्षा करत नाही, हा गैरसमज आहे. सद्गुरू जेवढे कडक असतात तेवढं कोणीही कडक नसतं. लक्षात प्रसंगी फार कडक पण यायचं, पण आपण त्याचे प्रसंग आणूच द्यायचे नाही. तेवढं कडक वागावं लागेल. म्हणजे ती काही परीक्षा बघायला जायचं नाही कसे कडक वागतात लोक, ते परवडणार नाही आहे आपल्याला. त्यामुळे छान होईल, सगळं उत्तम आहे. फार भाग्य लागतं की गृहप्रवेशाच्या दिवशी असं दासनवमीच्या दिवशी न ठरवता दासनवमी यावी गृहप्रवेशाला. म्हणजे खरोखर ही गोष्ट मला स्वतःला जेव्हा लक्षात आलं तेव्हा मनापासून आनंद झाला त्या गोष्टीचा की काही गोष्टी न ठरवता कशा सद्गुरू जुळवून आणतात. की आपण ठरवायला दीर्घ ध्यान सेशन घेऊया आणि आधीचे काही दिवस खूप एंगेज असल्या कारणाने आपण ते प्रोलॉंग केलं होतं आणि शेवटी ठरवलं की नाही ह्या 22 तारखेला आपण करायचं असतं. आणि ते ठरवल्यानंतर 2 दिवसांनी माझ्या लक्षात आलं जेव्हा मी ते बघत होतो की अरे आपण 22ला ठरवलं आणि दासनवमी आहे त्या दिवशी. ती समर्थांची इच्छा होती की त्या दिवशीच तो गृहप्रवेश. त्याप्रमाणे ज्या अर्थी दासनवमीला गृहप्रवेश झालेला आहे त्याला हे फक्त लक्षात की दृश्य स्वरूपात नसली तरी अदृश्य स्वरूपात समर्थ हे नक्की आले आणि समर्थ आहेत ते, माऊली नाही आहे ते लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे वडिलांचा भाग आहे समर्थ म्हणजे. संधी म्हणतात की माऊलींची भाषा म्हणजे आईसारखी आहे, पाठीवरनं हात पुरवाळत नेणारी, आणि समर्थांची भाषा पाठीवर थाप मारणारी आहे. थोडा फरक आहे पर्सनॅलिटी. त्यामुळे त्यांचं लक्ष आहे आपल्यावरती. आपली सद्गुरू तर आहे काही प्रश्न. आणि आता इथे हेड ऑफिस पण आलेलं आहे का त्यांची नजर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कशी आहे. त्याला छान होईल, सगळं उत्तम होईल, उत्तम साधना होईल, उत्तम साधना निश्चितपणे सगळ्यांना ते प्राप्त होईल अशी समर्थांच्या चरणी प्रार्थना. हरिवंत कुंडली तो हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.